नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील एक छान तुम्हाला आवडेल असा धडा समजून घेणार आहोत. बरं का? मित्रांनो, मला सांगा, कधी असं झालंय का की खूप जोराचा पाऊस आणि वादळ आलंय? तुम्हाला आठवतं का? आणि समजा अशा वेळी एखादं छोटं पिल्लू संकटात सापडलंय, तर अशा वेळी तुम्ही काय कराल हे सुद्धा विचार करून बघा बरं. त्याला वाचवायला जाल, बरोबर की नाही? तुम्ही धाडस करून न घाबरता त्याला वाचवाल, बरोबर ना? तर अशाच प्रकारचे मित्र, चार मित्र असतात. चला तर आज आपण त्यांची एक गोष्ट पाहणार आहोत. बघा मुलांनो, पावसाळ्याचे दिवस होते, जसे आता आहेत. जशी आता संध्याकाळी शाळा सुटली की तुम्ही खेळायला जाता, बरोबर ना? तसेच एके दिवशी रवी, विनय, अनिल आणि अमित हे चार मित्र मैदानात पकडापकडी खेळत होते. बाजूलाच एक गोठा होता. गोठा म्हणजे काय? तर गाईचा निवारा, या प्रकारचा गाईचा निवारा. आपल्या घरात सुद्धा गुरे वासरे असतात बघा, त्यांना बांधण्यासाठी जी जागा असते त्याला आपण गोठा बोलतो. तो गोठा बाजूलाच होता. तिथे एक खूप सुंदर पांढऱ्या रंगावर काळे ठिपके असणारं वासरू, गाईचं पिल्लू, वासरू म्हणजे काय? गाईचं पिल्लू बांधलं होतं. ह्या प्रकारे बघा, तिथे गाईचं पिल्लू बांधलेलं आहे. ते बांधलं होतं. ते भुकेने व्याकुळ होतं. आपल्या आईची वाट पाहत हंबरत ओरडत होतं. हंबरत होतं म्हणजे काय? ओरडत होतं. अचानक वातावरणात बदल होतो. पावसाळ्यात अचानक वारा, पाऊस येतो की नाही? तसं अचानक सोसाट्याचा वारा सुटतो. ढग गडगडतात, झाडांच्या फांद्या तुटतात. विचार करा, ते छोटं वासरू किती घाबरलं असेल. ते स्वतःला सोडविण्यासाठी दोरीला हिसके देऊ लागलं. बघा चित्रामध्ये कसं दाखवलेलं आहे, सोसाट्याचा वारा आलेला आहे आणि वासरू हिसके देऊ लागलं आहे. त्याप्रमाणे ते हिसके देऊ लागलं. जर तिथे तुम्ही असता तर वादळ बघून पळाला असता की वासराला वाचवायला गेला असता? सांगा बरं. वासराला वाचवायला गेला असता. तुमच्यात जर धाडस असलं तर आपण ते धाडस करून त्या वासराला वाचवलं असतं, बरोबर की नाही? बघा पुढे काय घडतं, ते मित्र काय करतात बघूया आपण. तुमच्यासारखेच ते खेळायला गेलेले मित्र, आपले हिरो रवी, विनय आणि अनिल, अमित अजिबात घाबरले नाहीत बरं का. वादळाची भीती न बाळगता ते धावत गोठ्यात गेले आणि त्यांनी वासराचं दाव म्हणजे दोरी सोडली. मुलांनो, निसर्गाचा चमत्कार बघा. जसं त्यांनी वासराला बाहेर काढलं तसाच काड काड आवाज झाला आणि गोठ्याचं जड लाकडी छप्पर जमिनीवर कोसळलं. जर मुलांनी सेकंदाचाही उशीर केला असता तर वासराचा जीव गेला असता, बरं का. मुलांनी प्राण्याचे जीव वाचवले म्हणजे त्या वासराचे जीव वाचवले. किती आनंद झाला असेल त्या मुलांना त्या वासराला बघून. मुलांच्या या धाडसाची बातमी पूर्ण गावभर पसरली आणि शाळेत सुद्धा पसरली. शाळेत गेल्यावर परिपाठाच्या वेळी मुख्याध्यापकांनी सगळ्यांसमोर या चौघांना बोलावून त्यांची पाठ थोपटली, कौतुकाची थाप दिली आणि त्यांना बक्षीस म्हणून पुस्तके भेट देऊन भरभरून कौतुक केलं. ही कौतुकाची थाप त्या चारही जणांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेली. आपण नेहमी लक्षात ठेवूया, प्राणी स्वतःचे दुःख बोलून दाखवू शकत नाहीत, म्हणून आपण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर भीतीवर मात करून वेळेवर घेतलेला योग्य निर्णय कोणाचाही जीव वाचवू शकतो, बरं का. जेव्हा आपण कोणाला तरी मदत करतो आणि आपल्याला मोठी माणसे आपल्या पाठीवरून कौतुकाची थाप फिरवतात किंवा हात फिरवतात, तेव्हा तो आनंद जगात सर्वात मोठा असतो. अशा प्रकारे आज आपण त्या चार मित्रांची, धाडसी मित्रांची गोष्ट बघितलेली आहे. आपल्याला शिकवण देऊन जाणारा हा धडा आहे.